राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. रोज नवीन घटना घडत आहेत. विकृतीचा कळस गाठला असून महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. नक्की काय घडलं पाहूया या व्हिडिओत. छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. भावकीतील 36 वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी 19 वर्षाच्या तरुणाने केली, परंतु तिला त्याने नकार दिल्यानंतर या तरुणाने त्या महिलेवर कटरने वार केले. या विकृत तरुणाचे नाव अभिषेक तात्याराव नवपुते असं असून पीडित महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर नक्की हा प्रकार कसा घडला, तर पीडित महिलेला दुपारी शेतात काम करत असताना आरोपीने फोन केला. एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर तुझ्या जावेशी जुळवून दे, असं आरोपीने तिला धमकवलं. आणि संध्याकाळी शेतातून घरी येत असताना आरोपीने पाठीमागून येऊन तिचे केस खेचून डोकं दगडावर आपटलं आणि सपासप कटरने वार केले व दगडानेही मारलं. तिला एवढं मारलं आहे की तिच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. मानेपासून ते कमरेपर्यंत 2.25 फुटांचा वार आहे. ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. एकही अवयव असा नाही की तिथे वार नाही. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोम उडाला आहे. या यातना सहन होत नाहीत, पण रडताही येत नाही, कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तरी सहन होत नाही, असं पीडित महिला म्हणाली. मंडळी, क्रूरतेचा कळस गाठणारी अशी हैवानी घटना घडली. अशा घटना रोज घडत आहेत. यावरून असा प्रश्न उभा राहतो की महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे की नाही. या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचण्यासाठी सरकार कठोर कायदे करणार की रोज एक बळी जाऊन देणार? तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.